तुळजापूर विधानसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली। भुजबळ यांचे निकटवर्ती म्हणून मानले जाणारे नेहा सोनकाटे जी आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। ताई काय सांगा, काय एकंदरीत या तालुक्यासाठी विजन आहे, कायसाठी आपण दौरे करतायत? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे या तुळजापूर तालुक्यातील भूमिपुत्र सिंदगाव या गावची मी मुलगी आहे आणि हे सगळे माझे समाज बांधव आहेत। बहुजन समाज आहे, वंचित समाज आहे, सगळे ह्या लोकांच्या काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, विकासाचे काही प्रश्न आहेत। तुळजापूर हा तुम्ही बघताय एक शक्तिपीठापैकी एक आहे। आई तुळजाभवानीचं हे स्थान आहे। खंडोबा देवाचं बाणूचं लग्न इथे झालेलं होतं। खंडोबा देव साक्षात इथे आलेले होते, अशी ही अंदूर नगरी आहे। अंदूर हा बहुजनांचा बालेकिल्ला आहे आणि इथे मतदारसंघाची एक चाचपणी म्हणून माझे जे काही आमच्या तुळजापूर तालुक्यातले बांधव आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्या विचारांनी की पुढील निर्णय काय घ्यावा, मतदारसंघामध्ये तुम्हाला महिला उमेदवार हवा आहे का, तर त्यांची मागणी हो आलेली आहे। त्यांच्याकडूनच हा आवाज आलेला आहे की आम्हाला महिला उमेदवार हवा आहे। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने त्यांना एक सक्षम महिला उमेदवार म्हणून ते पाहत आहेत। तर मी त्यांची एक बहीण म्हणून त्यांच्या सर्व समाज बांधवाशी चर्चा करण्यासाठी इथे आलेली आहे आणि बघू आता काय निर्णय होते। आता चाचपणी आमची चालू आहे, सोशल इंजिनिअरिंग सध्या आमचं चालू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ओबीसी चेहरा म्हणून नेहा सोनकाटेकडे पाहिलं जातं, आज विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळते। ताई, या तालुक्यासाठी एकंदरीत तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत झालेलं एकंदरीत कसं पाहताय, या येथील जिल्ह्यातल्या राजकीय नेत्याकडे कसं बघताय आपण? पहा, नेहमी ही लढाई आमची ही लढाई आहे। तुळजापूर असो, उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा असो, कायम हा जिल्हा वंचित राहिलेला आहे, मागासलेला जिल्हा राहिलेला आहे। ह्याचं पाप जर कोण असेल तर हे इथले प्रस्थापित राजकीय नेत्यांचं हे पाप आहे आणि ह्याला वंचित ठेवण्याचं कारण एकमेव आहे की हे घराणं आहे, सत्ता ही आहे प्रस्थापित घराण्याकडे। एक पाटील घराणं असतं, चव्हाणसाहेब असतील, आलटून पालटून सत्ता फक्त एकाच घराण्याकडे जाते। तर गरीब मराठा असेल, इतर गरीब समाज जे असतील, ओबीसी समाज, बहुजन समाज असतील, यांच्याकडे कधी सत्ता गेलेली नाही। यांना फक्त राजकारण करायचं आहे इतरांमध्ये आणि मागासलेपणा हा जिल्ह्याचा कायम ठेवायचा आहे, जेणेकरून त्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन फिरले पाहिजे। आणि तुम्ही पाहताय की त्यांची सत्ता नेहमी त्यांच्याकडे, गृहमंत्री पद होतं त्यांच्या घरात। आज 20-20 वर्ष झालं चव्हाणसाहेबांकडे आमदारकी होती, पण तुम्ही बघताय आज रस्ते नाहीत। अंदूर तुळजापूरचा प्रत्येक रस्ता बघा, बैलगाडी जायच्यासारखा रस्ता आहे गावांमध्ये। आणि हे तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर तिथं अत्यंत म्हणजे तुम्ही तो परिसर किती डेव्हलप झालेला पाहिजे होता। आज शिर्डीचं देवस्थान बघा तुम्ही, तिथे एअरपोर्ट आहे। तुळजापूरमध्ये साधं रेल्वे नाही आहे, एअरपोर्ट तर दूरच, म्हणजे आणि लालपरी जी येते तिथं सुद्धा व्यवस्था अशी तुमची बसेसची सेवा बघा व्यवस्थित असं कुठलं नाही। पाण्याचं बघा, आता उजनीचं धरणाचं जे पाणी आहे ते आमच्या तुळजापूर तालुक्याला भेटलं पाहिजे। पाण्याचा खूप मोठा हा ड्राय एरिया आहे, इथं असं भरपूर भटक्यामुक्तांचे प्रश्न आहेत। मग या प्रश्नाकडे तुम्ही आजवर 60 वर्ष 70 वर्ष झालं या प्रश्नाकडे दुर्लक्ष का केलं, ह्या राज्यकर्त्यांना माझा सवाल आहे। ही जनतेतून मागणी आहे, मी म्हणत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्याला आत्महत्याचं कलंक जे लावलेलं आहे, एकंदरीत याला जबाबदार कोण? इथले प्रस्थापित राजकारणी तर आहेतच, कारण वर्षानुवर्षे यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न यांनी जाणून घेतले नाही, शेतकऱ्यांच्या व्यथा यांनी जाणून घेतल्या नाही। फक्त जातीमध्ये भांडणं लावायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि हा जिल्हा कायम मागासलेल्या रेसमध्ये कसा राहतो ह्याच्यासाठी त्यांची शर्यत चालू झालेली असते। शेतकऱ्यांचे प्रश्न ह्यांना कधी कळालेलेच नाही, त्याच्यामुळे हे घडतं। एकंदरीत पाहायला गेलं तर तुळजापूर मतदारसंघामध्ये तुम्ही तयारी करताय, मोर्चे बांधणी करताय, काय एकंदरीत समस्या ती येथील तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांचं कार्य कसं बघता आपण? दादा आता वयाने खूप मोठे आहेत, त्यांचं काम मोठं आहे, पण तुम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये येऊन पहा त्यांचं काम काय आहे। की बाबा नेहमी आपण म्हणतो की आपल्याला वैयक्तिक काही टीका करायची नाही आहे, पण आता ही वेळ आली आहे, कारण ही सध्या तुम्ही पाहताय की समाज कुठे येऊन ठेपलेला आहे की आपल्याला एक डेव्हलपमेंटची गरज आहे। डेव्हलपमेंटसाठी तर तुम्ही बघितलं तर ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काहीच डेव्हलपमेंट नाही। तुम्ही बारामतीचं कंपॅरिझन करा म्हणत नाही मी, पण नॉर्मल जे कोणी तालुके असतील तिथलं कंपॅरिझन करा। आज तुळजापूर तालुका किती मोठा या देवीचं शक्तिपीठ आहे, किती मोठी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे। त्या मानाने खूप मागासलेला जिल्हा आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, सगळे युवकांच्या बेरोजगारांचे प्रश्न आहेत, हा एकही प्रश्न यांनी सोडवलेला नाही। त्यामुळे हे सपशेल फेल ठरलेले आहेत आणि येत्या विधानसभेमध्ये जनता इथली त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्राची आहे आणि बाकीच्या लोकांना झेंडे आणि दांडे उचलण्याचं काम हे लावतात। लय झालं तर ओबीसी समाजापैकी किंवा इतर जातीच्या जमातीच्या लोकांना गाव कोंबडा करून ठेवणं आणि त्याची कंदुरी गावातल्या इशितच करणे, या पलीकडे या राज्यकर्त्यांनी कुणालाही मोठं होऊ दिलं नाही। आणि स्नेहा सोनकाटे मॅडम यांच्या नावाने एक तुळजापूर तालुक्याला सक्षम महिला उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आदरणीय अंकुश लोखंडे साहेब, मी व्यक्तिशः RS गायकवाड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव, त्यांच्या या
उमेदवारीचं आम्ही स्वागतच करू, कारण साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही वंचितापर्यंत जा आणि बहुजनांची आणि वंचितांची एक स्वागत केलं जात आहे. मला सांगा ताईला जर उमेदवारी मिळाली तर कसं बघताय तुम्ही? ताईंना जर उमेदवारी मिळाली तरी डेफिनेटली तमाम जे वंचित घटक आहेत, ज्याला आपण म्हणतो की बाबा एक ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र आहे, जे वंचित सगळे घटक शूद्रामध्ये येतात. जे दलित आहेत ते अतिशूद्रामध्ये येतात. आणि ह्या घटकांना शूद्रांना आणि अतिशूद्रांना अतिशय आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारचं प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळं आम्ही सगळ्यांना असं ठरवलेलं आहे की आजच्या या कालखंडामध्ये लगातार एखाद्या पद्धतीनं एखादी भिंत, एखादा मोठा डोंगर ह्यांच्या पाठीमागे उभारल्यासारखं आम्ही उभारणार आहोत आणि याला डेफिनेटली येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही निवडून देणार आहोत. चळवळ त्यांनी उभं केली आहे. स्नेहाताईंची चळवळ अतिशय प्रभावी आहे. एकतर ते राज्यभरातून बऱ्याचदा अनेक क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत. विशेषतः अन्याय झालेल्या, अत्याचार झालेल्या मुलींच्याबद्दल देखील त्यांचं कार्य गौरवास्पद आहे आणि याची जाणीव सगळ्याच थरातल्या लोकांना, ओबीसीला, वंचित बहुजन आघाडीला आहे. यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर जनसामान्य असतील, नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ओबीसी चेहरा म्हणून एकंदरीत तुळजापूर विधानसभेसाठी एकंदरीत लढवावं अशी एकंदरीत कार्यकर्त्यातील सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.